नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो. कसे आहात तुम्ही सर्व? आशा आहे की तुम्ही सर्वजण सुखात असाल आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमचं आयुष्य आनंदात जात असेल. आजची ही कथा सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कधी तुमच्या आयुष्यात असा क्षण आलाय का जेव्हा समोर फक्त अंधार दिसतोय आणि वाटतंय की आता सगळं संपलं? आजची ही कहाणी अशाच एका दत्तभक्ताची आहे, ज्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रत्यक्ष दत्त महाराजांनी त्याचं बोट कसं धरलं हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या जगण्याची उमेद वाढवेल. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या या लाडक्या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्रोते हो, ही सत्य घटना आहे 2007 सालची. पुण्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंब. घरात पत्नी, 2 गोड मुले आणि एक सुशिक्षित प्रतिष्ठित कंपनीत कामाला असलेला माणूस. वरून पाहिलं तर सगळं कसं आलबेल वाटत होतं, पण आतून मात्र तो माणूस कर्जाच्या विळख्यात पूर्णपणे अडकला होता. त्यांनी कोणताही वाईट मार्ग पत्करला नव्हता, पण पगार कमी आणि खर्च जास्त. एकाचं देणं देण्यासाठी दुसऱ्याकडून कर्ज घ्यायचं, दुसऱ्याचं देण्यासाठी तिसऱ्याकडून. या चक्रात ते इतके अडकले की अनेक सावकार त्यांच्या मागे लागले. रात्रीची झोप उडाली, जेवणाची चव गेली. कोणाकडे बोट धरून रडावं असं कोणी पाठीराखं होतं. फक्त एकच आधार होता, स्वामी समर्थांचा. श्रोते हो, जेव्हा माणूस सर्व बाजूंनी हरतो तेव्हाच त्याला ईश्वराची सर्वात जास्त गरज भासते. त्यांच्या या चिंताग्रस्त अवस्थेमुळे त्यांची सेवा कमी पडू लागली. स्वामी जणू रुसल्यासारखे वाटत होते. शेवटी हताश होऊन त्यांनी एक भयंकर निर्णय घेतला, आत्महत्या. आणि ती सुद्धा कुठे, तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांच्या पावनभूमीत म्हणजे कुरवपूरला जाऊन. त्यांनी आधी कधीही कुरवपूर पाहिलं नव्हतं, पण त्या माऊलीनेच त्यांना तिथे खेचून आणलं होतं हे त्यांना तेव्हा कळलं नाही. कशाबशा कष्टाने ते कुरवपूरला पोहोचले, डोळ्यात अश्रू आणि मनात शेवटची इच्छा घेऊन. त्यांनी गुरुजींना विचारलं, मला इथे 3 दिवसांचं पारायण करायचं आहे, सोय होईल का? गुरुजींनी होकार दिला. पारायण सुरू झालं, पण मन शांत नव्हतं. डोळ्यासमोर पत्नीचा चेहरा यायचा, मुलांचे हसरे चेहरे यायचे. मनात विचार यायचा की आता मी यांना पुन्हा कधीच भेटणार नाही. ज्या क्षणी आपण स्वतःला संपवायचा विचार करतो त्याच क्षणी देव आपल्यासाठी नवीन मार्ग उघडत असतो. 3ऱ्या दिवशी पारायणाची समाप्ती होती. प्रसादाला अर्पण करायला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. खिसा रिकामा होता. फक्त एक चिमूटभर साखर घेऊन ती त्यांनी प्रभूंच्या चरणी अर्पण केली आणि रडत रडत पारायण पूर्ण करायला सुरुवात केली. आणि अचानक एक चमत्कार घडला. त्यांच्या आजूबाजूला भिंतींवर, जमिनीवर लाखो लाल मुंग्या जमा झाल्या. साखरेची पुडी ठेवायला सुद्धा जागा उरली नाही. इतक्या मुंग्या असूनही एकही मुंगी त्यांच्या अंगावर चढली नाही. ते घाबरले. त्यांना वाटलं माझी सेवा प्रभूला आवडली नाही का? तेवढ्यात तिथे एक 12-13 वर्षांचा तेजस्वी मुलगा आला. गोरापान, चेहऱ्यावर विलक्षण तेज. तो मुलगा त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, अरे, पारायण करतोयस ना, मग रडतोयस कशाला? घाबरतोयस कशाला? चिंता करतोय का? पारायण संपलं की कुठेही न जाता सरळ घरी जायचं, लक्षात आलं ना? त्या मुलाचा आवाज इतका अधिकारवाणीचा होता की त्यांनी हो म्हटलं. पण मनात विचार आला, घरी जायला पैसेच नाहीत तर मी जाणार कसा? थोड्या वेळाने तो मुलगा गायब झाला आणि त्या लाखो मुंग्यासुद्धा क्षणात अदृश्य झाल्या. पारायण संपलं. ते मंदिराच्या पायरीवर हताश होऊन बसले होते. घरी जा हा प्रभूचा आदेश होता, पण खिसा रिकामा होता. तेवढ्यात तिथे पुण्याचे 3 भक्त कारने आले. त्यांनी विचारलं, तुम्ही मराठी, पुण्याचे आहात का? त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्या भक्तांनी त्यांना जबरदस्ती कारमध्ये बसवलं, रस्त्यात खाऊ पिऊ घातलं आणि थेट पुण्याच्या घरी सुखरूप पोहोचवलं. घरी पोहोचल्यावर जेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाला पाहिलं तेव्हा त्यांना जाणवलं की तो लहान मुलगा दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभ होते, ज्यांनी त्यांना मृत्यूपासून वाचवून पुन्हा आयुष्याच्या वाटेवर उभं केलं. मित्रांनो, ही कथा ऐकून अंगावर काटा येतो ना? 2007 सालची हा अनुभव आज त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे आनंद घेऊन आला आहे. आज त्यांचं सगळं कर्ज फिटलंय, कुटुंब सुखात आहे. लक्षात ठेवा, परिस्थिती कोणतीही असो,
धीर सोडू नका. तो वर बसलेला दत्तात्रेय सगळं पाहत असतो. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आत्महत्या हा पर्याय कधीच निवडू नका. फक्त प्रभूवर विश्वास ठेवा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जप करा. दत्त महाराज तुमच्यासाठी नक्कीच धावून येतील. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली? तुमच्याकडेही असे काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य अनुभवासोबत. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि जप करत रहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.